नांदेडमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी घातलेल्या राड्यामुळे बाजारपेठेत तणावाचं वातावरण निर्माण झालं। मनपा अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांच्या मदतीनं भाजी बाजार हटवल्याचा गंभीर आरोप विक्रेत्यांकडून करण्यात आला। घटनास्थळावर अचानक मनपा पथक आणि पोलीस दल दाखल झाले। त्यानंतर विक्रेत्यांचे गाडे साहित्य हटवण्यात आलं। यामुळे संतप्त झालेल्या एका विक्रेत्याने या ठिकाणी गोंधळ घातला। भाजीपाला फेकून देऊन विक्रेत्यांनी निषेध व्यक्त केला असून विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे। मनपाच्या कारवाईवर प्रशासनानं सध्या उपस्थित केले जात आहे। शेतकऱ्याच्या मालाला भेंडीचा कॅरेट काल 1200 रुपयाला गेलं, टमाट्याचं कॅरेट काल 1200 रुपयाला गेलं। आज आमचा टमाट्याचा कॅरेटचा भाव 200 रुपये। हे कशामुळे? महानगरपालिकेमुळे। इथं बसू नका, तिथं बसू नका। आज मी माल आणून यायला बसलो यायला जर आमचा शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याने जर शेतकऱ्याचा माल खरीदला तर याच्या मालाचे पैसे व्हावे लागतात। आधीच पहिलं पाण्यानं सगळं गेलंय, त्यात आम्ही भाजीपाला या शहराला पुरवलो। आज माझ्या पोटाचे एक एका बाळानं काय एवढे टमाटे तोडले, 12 कॅरेट टमाटा आणले, 12 कॅरेट टमाट्याचा 200 रुपयाला एक खरीद झाले। आज मला सांगा, आज माझे नुकसान किती आहे? आज माझे टोटल नुकसान 18,000 रुपये झाले। हे सरकार देऊ शकते का? हे बघा इथं बघा, रस्त्यावर आज आम्ही काय गांजा लावला झालो? अन्य शहराला पुरवलं। भाजीपाला म्हणजे काय राहते? तुम्ही कादगाच्या नोटावर झोपता का? कादगा खाता का तुम्ही? दुकान आहे शोरूम मध्ये भाजीपाला जर मला सांगा, वाईनचं दुकान शिवाजीनगरला, दारूची वाईन साखर चौकात, आणि शेतकऱ्याच्या मालाचा उकाड्या म्हणजे हे कोणत्या नाही? तुम्ही दारूवर आळा घाला, गांजाची दुकानं बंद करा, तुम्ही शेतकऱ्याच्या मागे का लागले? तुम्ही तुमची वर्दी हा अंगावर म्हणजे शेतकऱ्यावर काट्या घालता। तुम्हाला खातं दिलं कोण? तुम्हाला पदवी दिली कोण? मारायच्या आमच्या संरक्षणासाठी हाती तुम्ही जनतेच्या आमच्या काट्या घालायचं। नगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो, इथल्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो, महाराष्ट्र शासनाचा मी निषेध व्यक्त करतो। कारण का या ज्योती टाकीच्या रोडला, आनंदनगर रोडला, MS26 नंबर रोडला जवळपास 10-15 वर्षापासून तरकारीचे दुकान लागतात साहेब। तरकारीचे दुकान रोडवर नका म्हणता तुम्ही। दारू घेणारे माणसं रोडवर जमतात, तरकारी विकणारे तुम्हाला रोडवर जमतात। पुन्हा तुम्ही इंदिरा गांधी मैदानावर नगरपालिकेच्या माध्यमातून बाजार बसवल्या तर बसवल्या, कुठल्या व्यापाऱ्याला कल्पना नाही साहेब, कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही, कुठल्या व्यापाऱ्याला नाही कल्पना, कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही, किंवा जे नांदेडचा ग्राहक आहे तरकारीचा त्या तरकारी घेणाऱ्याला देखील कल्पना नाही साहेब। कुठल्याच तुमचं नगरपालिकेचं नियोजन नसताना जर तुम्ही अचानक बाजार भरवशाल तर ती आम्हाला जमणार नाही। कारण का जमणार नाही साहेब? आमची 10 रुपयाची वस्तू 2 रुपयाला कोणी घ्यायला तयार नाही साहेब। एक वस्तू आम्हाला पिकवण्यासाठी किमान 100 दिवस लागतात। याचा नगरपालिकेनं कुठेतरी विचार केला पाहिजे। पुन्हा आम्ही साहेब 1-2 मिनिट सर, आम्ही 10 किलो तरकारी नगरपालिकेच्या माध्यमातून नांदेडला आम्ही विकायचं तर म्हणतं 10 किलोच्या पनीला आम्ही 10 रुपये नगरपालिकेला टॅक्स देतात। लाखो रुपये टॅक्स जाते साहेब आमच्या शेतकऱ्यांना, लाखो रुपये टॅक्स जाते। आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय नाही, बसण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, कुठल्याच काही तुमचं नियोजन आम्हाला मारलं। या कपड्याच्या सर नगरपालिकेने असे वळले इंदिरा गांधी मैदानाच्या गेट त्वरित येऊन मारले सर। एका शेतकऱ्याला मारलं नाही, इथल्या किमान 100 शेतकऱ्यांसह त्यात दडपशाही केली। त्याच्यामुळे मी या पोलीस प्रशासनाचाही निषेध व्यक्त आहोत। शेतकरी आहोत आम्ही, नक्षलवादी नाही। आम्हाला एक वस्तू किमान कोथिंबीरची पिकवण्यासाठी 100 दिवस लागतात, काही वस्तू अशा 150 दिवस लागतात। तुम्ही अचानक मध्ये आमच्या भावनाशी खेळ करू नका। तुम्ही कुठेही बाजार बसवा तुमच्या नियोजनात, तुम्ही शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला याच्यामध्ये घ्या, विचारात घ्या। ग्राहकाला देखील तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, तुमच्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून गिरायकाला देखील कळालं पाहिजे हे जे आठवडी बाजार आहे शुक्रवारचा आपला इंदिरा गांधी मैदानात चलाय, ग्राहकाला माहित नाही, शेतकऱ्याला माहित नाही, व्यापाऱ्याला माहित नाही। तुम्ही दडपशाहीच्या माध्यमातून ही असं करू नका, ही आमची अपेक्षा।